तसंच मेडिसिन वॉर्डला व्हिजिट केलेलं आणि खूप भारी वाटतं जेव्हा की आपलं प्रॅक्टिकलचं जे नॉलेज असतं, थेरीचं नॉलेज जे प्रॅक्टिकलमध्ये यूज होतं. तर तिथे एक पेशंट होता DVTचा, डीप वेन थ्रोम्बोसिसचा. 63 इयर ओल्ड फिमेल होती आणि त्या DVTचं कॉम्प्लिकेशनमधूनच क्लॉट वगैरे झालेले, तिला श्वास घ्यायला वगैरे त्रास होत होता. हार्टमध्ये हे झालेलं असेल, समजा एखादा क्लॉट वरी गेलेला. डीप वेन थ्रोम्बोसिसमध्ये पायात क्लॉट्स बनतात. तर त्या पेशंटमध्ये आपण एक ड्रग यूज करू लागलो होतो. तर ड्रगचं नाव होतं रिवाफ्लो 15 mg. रिवाफ्लो आणि त्याच्यातलं जो मेन इन्ग्रेडियंट येते रिवारोक्साबॅन आहे. रिवारोक्साबॅन हे फार्मॅकॉलॉजीमध्ये शिकत होतो आपण. तर रिवारोक्साबॅन काय अँटीकोआग्युलंट आहे. अँटीकोआग्युलंट म्हणजे ब्लड थिनर म्हणू शकतो आपण त्यांना कॉमन भाषेमध्ये, जे क्लॉट वगैरे बनवून देत नाहीत आपल्या ब्लडमध्ये. तर त्या पेशंटला आपण रिवारोक्साबॅन देत होतो. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय रिवारोक्साबॅनचं, तर त्याचं नावातच आहे रिवारोक्साबॅन. एक्सेबॅन म्हणजे जे फॅक्टर 10 आहे ना, जो की क्लॉटिंग पाथवेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. तर त्या 10A ब्लॉक करतं ते रिवारोक्साबॅन आणि त्याच्यामुळं क्लॉटिंग फॅक्टरमध्ये एक जर आपण कॉम्पोनंट ब्लॉक केला तर तो पाथवे होत नाही आहे आणि त्याच्यामुळं क्लॉटिंग होत नाही, म्हणजे ब्लड थिन होतं. आणि दुसरं गोळी आपण देऊ लागलो पेशंटला क्लोपिडॉग्राल. तर क्लोपिडॉग्राल एक अँटीप्लॅटेलेट आहे, ते P2Y12 इनिबिटर आहे आणि प्लॅटेलेटचं ॲग्रेगेशन होण्यापासून वाचवते. तर आपण म्हणजे हे शिकू शकतो तो वॉर्डमध्ये गेल्यानंतर. भरपूर आपण थेरीमध्ये गोष्टी शिकवल्या असतात, पण प्रॅक्टिकल नॉलेज वॉर्डमध्येच भेटतं त्याचं.